गुड इव्हनिंग मित्रांनो, आपण खातोय खरवस. आणि त्यांनी मला खरवस दिला, मी खरवसचं दूध दिलं, ज्याच्यातून ज्या दुधापासून खरवस बनतो ते काकीने आता आपण जाणार आहोत. आणि हा खरवस माझ्या नशिबात असतो. ज्यावेळी गावी यायचं असेल त्यांच्या त्या गाईने पिल्लू दिलेलं असतं आणि दिल्यानंतर तो पहिल्या 2-4 दिवसाचं जे दूध असतं ते आवर्जून काकी माझ्यासाठी देते, 100% देते. कधी असं होत नाही की मला देत नाही. आणि मी ह्या खरवसाची आतुरतेने वाट बघतो, कारण माझ्याशी मला आवडता पदार्थ खरवस. ओके, आता आपण ह्या काकींना जाणार आहोत जे मला देतात त्या. एकदम सुंदर बोलतो. मी गावठी गाईचं खरवस आहे, त्यामुळे आवडीने खायला बरं वाटतं. भेटत नाही कुठे गावठी गायचं थोडं, म्हणजे दूध असेल किंवा खरवस असेल. मुंबईला भेटतो, पण मुंबईला ते कसं बनवतं मला माहीत नाही. बट हा आपला प्युअर गायचा आहे खरवस. फेक पण खरवस बनवता येतो, सर्वांना माहिती आहे. फेक बनवायला येतो, म्हणजे दुधामध्ये थोडंसं काही पदार्थ टाकून असेल तो फेक खरवस बनतो, सर्व माहिती आहे. त्या ठिकाणी का मुंबईला जे वाटतं एवढ्या काय गाई तिथे गाईने तेवढं दूध दिलेलं नसतं, ते फेक बनवतात. ओके, बट हा प्युअर खरवस आहे. तुमच्यासाठी दाखवतो. आणि त्याच्यामध्ये हळद टाकून येलोइश बनवलं आहे. तर ते काकीने जातोय. काकी जाऊन आपण ते वासरू पण बघू. छोटं जे 2-4 दिवसाचं आहे, एक 8 दिवसापूर्वीचं आहे. आता पण 2-4 दिवसापूर्वी झालं आहे. काय आई कालचा नाही ग, कधी गेली काय? 5-6 दिवस झाले. ते वासरू पण बघायला सुंदर, छोटी वासरू भरपूर सुंदर असतात, बघायला भरपूर चांगलं वाटतं. आणि खरवस आईने 5-6 दिवसापूर्वी काकी दिला होता दूध, ते आईने फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मी आलो होते, आमच्या घरात मीच खातो, माझी बाईक थोडंसं खाते, पोरगी जर मुश्किल नाही. मित्रांनो, हे आहे गावठी गाईचं दूध. ओके, आणि माझ्या काकी, ते काका, ही माझी बायको आहे. बघा, दूध सगळं भेटतं आरामशीर ना. तर हे गावठी गाईचं दूध काकीने दिलं होतं. खरवस, आपण खरवस खाल्ला. ओके, मस्त वाटला होता. हे दूध आहे, दुधामध्ये साखर आपल्याला भेटतं, घ्यायचं प्यायचं मस्तपैकी. आता तुम्हाला मी वासरं दाखवेन आणि काकांची जी ऑलरेडी चिंटूने त्याच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे की ऑलरेडी काकाने चिंटूने सांगितलं आहे की कसं काका सांभाळतात, वासरं सांभाळतात. आणि ती फाईट भरपूर असते आणि त्यांना सांभाळून त्यांना सगळ्या गोष्टी करणं भरपूर पॅथेटिक असतं. त्यामुळे हॅट्स ऑफ काकांना, काकीला. कारण दोघांना सकाळी उठल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, काही 8-9 वाजता त्यांना, कारण त्यांचं सकाळपासून सकाळी सोडण्यानंतर त्यांचं पूर्ण गोठा साफ करून ते सगळं क्लिअर करणं, त्यांना नेऊन जंगलात सोडणं, तिथे थोडंफार त्यांना राखणं, कारण ते दुसऱ्याच्या काळजी म्हणून जाऊ शकतात. शेवटी जनावर आहे, ते काही जाणार नाही असं नाही. तर ती फाईट होते, त्यांना तो त्रास होतो. प्लस त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दुपारी घेऊन येणं, आल्यानंतर परत संध्याकाळी त्यांना पाणी बिणी हे सगळा बंदोबस्त करणं, त्यानंतर परत संध्याकाळी त्यांना परत चारा बिरा घालणं, त्यांचं दूध काढणं, हे सगळ्या गोष्टी फाईट आहेत. आणि त्यामुळे भरपूर मेहनत करावी लागते. त्यानंतर हे असं दूध भेटतं. आणि आम्ही आमच्या माणसं येऊन बघ कसं हे भेटला मला हे घ्या. ओके, चांगलं पाठवतो जोक, पण खरोखर चांगलं वाटतं. आणि त्यावेळी काका काकी भरपूर मेहनत घेतात. तुम्हाला आता थोड्या उशिरानंतर नवीन जो बाळ आहे त्याला दाखवेन तुम्हाला सर्वांना. ओके, 2 मिनिटं थांबा. अशा प्रकारे मित्रांनो हे काकांची सगळे पैसे आहेत, डोरे. ओके, हे बघ हे बघ, आतमध्ये येते, बाहेर जाणार. वाव, दूध खायचं आहे त्यांना. तू खायचं आहे. हे बघ, सर 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 हो हो, काय केलं? अरे मोठी एवढी काय म्हणतं? असं आहे ना. थंडीच्या आपल्याला लागली. आम्ही सेम हरण. ही गावठी गायची आहे. ओके, वासर एकदम गोंडस वासरू आहे. ओके, छान लागलं अंगाला. हे आता दूध पिलाय ड्रायव्हरना. हा, आता म्हणून नंतर आहे. पाठवणार आहे. आता पाठवताय की नंतर हो, पाठवताय? आता पाठवणार.
हे आता झालं हे आता कुठं चाललं हे आता झालं ना हा. हे आता. 8 दिवसाचा फरक. 8 दिवसाचा बरं ही 8 दिवसाची आहेत. किती मस्त आहे. मस्त वासरे आहेत ना चला चला. चला 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 आणि ही त्यांना आता भूक लागली आहे. ते सगळेच ना हा त्यांना भूक लागली आहे. सोडायचं आहे ना त्यांना. हे बघा उडत आई बघा त्यांची. मित्रांनो उई बाबा पाठव. अरे बाबा मागून आणली. जाऊया, जाऊया. चला दरवाजा चौकात जाऊ. बाई, हे पुढे जायला दे ते पण. हा, जा. कोण चल चल जाल चाल पुढे जायला दे. जायला दे ना त्यांना जा, चल 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 चल. ही येते घ्या. बघू नाही. मामा. ओके ते आता जी आहेत सगळी कुठच्या गायचं वासरू आहे ते त्या गायचं ह्या गायचं ते त्या गायचं वासरू आहे ह्या गायचं ती हरणासारखं. हरणासारखं हे गायचं आहे ना मोर आहे ते औषध ते आईसारखं. ओके 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 तर ही अशी एवढी सगळी हे आहेत गुरं आहेत आतल्या बाजूला पण आहेत कुचू हा? कुचू. तिकडे आहे, त्या साईडला आहे. आतमध्ये असणार आतमध्ये म्हणजे बाहेर येतात ना सगळे. हा नको 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 ती पुढे येतात सगळी. हे असं आहे ना हे करून ठेवलेलं आहे काही गुरांना बांधलेलं आहे किती वाटते मला. काही जणांना बांधलंय काही जण इकडे ते बघा आम्हाला घालताय. ओके ओके ओके. ओके कुचू. कुची बसली कुचू ही सगळ्यात ओल्ड गाई आहे यांची काकांची हे बघा हे सगळे असे आहेत सगळ्या गावठी ए कुचू. गुरं आहेत मी लावतो नाही पुढे येते. ते हे सगळे गावठी गायचे आहेत हे बघा मस्त काका सकाळी 7 वाजता सोडता ना दरवाजा ही मारेल काय कधी ते घुसकेल करील. हा, हा. सवय नाही ना.